नमस्कार ताईंनो. तर चला आज मी खिचडी बनवणार आहे. म्हटलं आज चला दत्त जयंती पण आहे आणि गुरुवार पण आहे. आणि बघा योग कसा. तर दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे. तर म्हटलं चला ताईनं नाही का प्रत्येकाचा उपवास असेल, आजचा दिवस तुम्हाला खूप खूप असा छान जावो, सगळं तुमच्या नाही का मन इच्छा पूर्ण हो, हीच दत्तचरणी प्रार्थना करते मी. तर बघा आज म्हटलं खिचडीची रेसिपी नाही का टाकावी आज. तर तुम्ही कशी बनवता खिचडी ताईनं मला सांगा कमेंटमध्ये. तर मी तुम्हाला सांगते, हे बघा इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. ही माझी खिचडी थोडीशी वेगळी आहे बघा. ह्याच्यामध्ये नाही का मी कूट टाकलेला आहे, बटाटा वगैरे उकडून टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते नाही का खिचडी बनवण्याची. म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया. त्याचा तुम्ही असं घेऊन नाही का हे पण लाल तिखट टाकून गोळे करून असं तुम्ही वडे पण करू शकता उपवासाचे. म्हणजे सगळी तयारी झालेली आहे याच्यात ऑलमोस्ट. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ताई परत एकदा आज दिवस खूप असं छान आहे, दत्त जयंती नाही का. कुणाचे पारायण वगैरे झाले असतील पूर्ण. मठामध्ये तर खूप गर्दी वगैरे असतील, केंद्रामध्ये तर सांगायच नको, इतकी गर्दी ना की बस. आज म्हटलं जायचं होतं, म्हटलं मला तर ह्याच्यामध्ये मठामध्ये, पण काही नाही का म्हणजे ह्याच्यामुळं नाही का म्हटलं आता परत जाऊ, काही अडचणी वगैरे येतात करतात, घरगुती वगैरे असतात ते नाही का. आता म्हटलं तर मुलांना वगैरे घेऊन जावं, तर मुलांना सुट्टीच नाहीये शाळेमध्ये. मेन म्हणजे तेच जरा थोडंसं प्रॉब्लेम झाला. नाहीतर नाही का म्हटलं मुलांना वगैरे घेऊन केंद्रात जावं. मठात आमच्या इकडं केंद्र वगैरे तर आसपास नाहीये, मठच आहे नाही का. मठामध्येच जाते मी. तर बघा इथं मी ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे, कूट वगैरे घेतला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट मी लाल तिखट टाकणार आहे. तुम्ही तुमच्या तिखटानुसार घ्या. असं पटकन होणारी आहे रेसिपी ही, कारण मी ह्याच्यामध्ये बघा सगळं एकत्र केलेलं आहे आधीच, की नाही का जेणेकरून वेळ पण वाचावा आपला आणि आपल्याला घाई गडबडमध्ये पटकन व्हावं अशी रेसिपी. तर हे पहा, मी स्वच्छ हात वगैरे करून घेतलेला आहे, मगच हे करते, ह्याच्यात हात टाकते. तर छान छान कमेंट करा ताईंनो, शेअर करा माझा व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा. तर चला हे आपण टाकून घेऊ. खूप असं नाही का छान असा वास येतो. आज सगळ्यांनाच उपवास आहे. आज घरामध्ये असं खिचडी बनवली ना तर सगळ्यांच्या डब्यामध्ये खिचडीच जाते. तर एकच मिनिट ताईंनो, इकडं धावपळ करावं लागते बघा. आता म्हटलं खिचडी वगैरे कराव आणि मग पूजेला सुरुवात कराव. माझी दीदी करणार आहे पूजा. तर बघा ताईंनो, ह्याच्यामध्ये मी खिचडी टाकलेली आहे. मला तर एका ठिकाणी जर उभं राहून जर काही कुठली गोष्ट शोधायची असेल किंवा काय, एक भेटतं आणि एक नाही असंच होतं बघा ताईनं मला. अशी खिचडी करून पहा तुम्ही, खूप छान होते. काही जण हिरव्या मिरच्या पण टाकतात. हे पहा, मी हा कपडा घेतलेला आहे, जपून तुम्ही हे करा, हात वगैरे भाजल. तर ही दत्त जयंती. तर बघा पिऊ कशी आवाज येते मला, मी पिऊला घेऊन येते, 2च मिनिटं थांबा. मला पिऊला बघत बघत करावं लागतं ताईंनो, कारण पिऊला बघितल्याशिवाय नाही का मला कुठली गोष्ट माझी होत नाही. आधी मुलं महत्वाची. धर बाळा.
तर ही दत्त जयंती नाही का सगळ्याला खूप छान अशी जावी, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. जे रस्त्याला बिचारे कडेला वगैरे झोपलेले असतात, काही त्यांना थंडी वगैरे वाजते किंवा त्यांचे नाही का हे असतं, त्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पांघरून वगैरे भेटावं. कारण असतात बघा रस्त्याच्या कडेला वगैरे असतात, पण त्यांना हे नसतं काही खाणं किंवा व्यवस्थित काही भेटत नसतं. त्यांना मदत करा ताईंनो, आपल्याकडनं जेवढी होईल. मी तर हेच प्रार्थना करते की ज्याला अन्न पाणी नाही भेटत त्यांना भेटावं. जे थंडीमध्ये कुडकुडमध्ये असं कुडकुड करत रस्त्याच्या कडेला वगैरे झोपतात त्यांना हे पांघरून वगैरे भेटायला पाहिजे. आपण इतरांसाठी थोडंसं केलं तरी ती देव आपलं कधी ना कधी आपल्यासाठी दुपटीनं करतोच. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. तर बघा असं ताईनं झालेले आहे. होता होईल तेवढं नाही का आपलं फुल नाही तर फुलाची पाकळी असं नाही का दान पुण्य करा. अगदी हे बघा हे कमी तेलामध्ये केलेले आहे मी ताईंनो. आता थंडीच्या दिवसात असं तेलकट वगैरे खाऊन हेच होतं. आता कसं मुलांच्या टिफिनला वगैरे तर नाही का म्हटलं काय कसं करावं, तर म्हटलं चला. आणि हे चांगलं खिचडी खाल्लेली चांगलीच आहे. शाबूमध्ये चांगले सोर्थ असतात, गुणधर्म असतात. आणि त्यात बटाटा वगैरे उकडून घेतलेला आहे मी. तर तुम्ही कसं करता मला सांगा ताईंनो. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर माझ्याकडनं थोडंफार बोलण्यात हे झालं असेल तर प्लीज नाही का हे करा, मला समजून घ्या ताईंनो. आता कसं ती नवीन यूट्यूबर असल्यावर जरा थोडंफार मागं पुढं होतंच. आता सगळं आपल्याला हे नवीन असतं नाही का. तर पहा फायनली अशी झालेली आहे खिचडी. आता म्हटलं स्वामींना हेच दाखव, दत्त महाराजांना ते. आता स्वामी काय दत्त महाराज काय एकच आहेत. तर चला परत एकदा तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला इथंच मी माझा व्हिडिओ स्किप करते. धन्यवाद.